विद्यमान आमदारांना शुभेच्छा काय? शुभेच्छा. त्यांनी जेवढे बोलतात त्याच्या अर्ध जरी काम केलं तरी त्यांच्यासाठी फुलफिल आहे. ते नेहमी असं म्हणतात की 2014ला मी आमदार म्हणून निवडून आलो, माझ्या ताकदीवर आलो, नंतर मी परत निवडून आलो तर पडलो मी तर आशाताई बुचके उभ्या राहिल्या म्हणून मी पडलो. आता ते विजय झाले, शरकर बेनके एकत्र असते, देवराम लांडे नसते उमेदवार, ते विजय झाले असते तर तुम्ही पण विजय झाले असते. ते दुसऱ्यांवर आरोप करण्यामध्ये माहीर आहेत. कसं तर हे बघा, ह्याच्यावर कमेंट करणं किंवा काय करणं योग्य ठरणार नाही. कारण कसं आहे, ज्याचा त्याचा आपला एक अंग असतं आणि ते त्यांच्यामध्ये ते मास्टर आहेत, ते मास्टरकी दाखवतात, त्या सगळ्याच गोष्टीमध्ये मास्टरकी दाखवतात ऑलवर. त्यामुळे त्याच्यात काही आपण त्यांच्यासारखं आपण वागून चालणार नाही. त्यांना त्यांचं लखलाख. शिवजयंतीची काही तयारी आहे ना, मीटिंग होईल ना. देवेंद्रजी कालच जर्मनीला गेलेत, कळलं आपल्याला आत्ताच. ते आल्यानंतर बसायचं आहे, मीटिंग होईल. चंद्रकांत दादांनी सांगितलं, बावनकुळे साहेबांनी सांगितलंय. आता सध्या आमची जी चाललेली सगळ्यात महत्त्वाची पक्षाची बांधणी म्हणजे त्याला आपण असं म्हणू की सदस्य नोंदणी आणि सदस्य नोंदणी अभियान हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या टप्प्यावर काम सुरू आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष जरी कमी असलं, राज्याच्या अपेक्षा, केंद्राच्या अपेक्षा राज्याकडनं आहेत, तर त्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पूर्ण करण्यासाठी धडपड करावी. ती धडपड आम्ही करतो. तर नारायणगावच्या बस स्थानकाचं आता काम सुरू होणार आहे. जे आपलं उतूरचं बस स्थानक आहे ते पावसाळ्यामध्ये खड्ड्यात जातं. जे जुन्नरचं बस स्थानक आहे त्याचे 12 वाजलेले आहेत, त्यासाठी काय प्रयत्न होतील का? मीटिंग सांगितलं ना तुम्हाला. आता माधुरीताई आहेत आणि त्यांच्या भेटी देऊन आपण भले कशा तुम्ही लोक असाल, आपण त्यांना दाखवू जरा परिस्थिती. ओके, त्यांना सांगू की थोडा 1 तास आमचा वेगळा द्या आम्हाला तुम्हाला फक्त गाडीतून तिथे उतरून बघा आणि फोटो काढून त्यांना देऊन टाकू. म्हणजे त्या तिकडे त्या पद्धतीने मला पूर्ण विश्वास आहे. शेवटचा प्रश्न, सरकार असं म्हणतं की कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये म्हणजे प्रामुख्याने महसूलच्या तलाठी आणि सरकारी यांच्या कार्यालयामध्ये कुठलाही अशासकीय कर्मचारी असता कामा नये. परंतु जुन्नरला तहसील कचेरीमध्येच अशासकीय कर्मचारी आहेत, जे अशासकीय व्यक्ती ती शासकीय दप्तर हाताळतात. नाही, नक्की आपण तहसीलदारांना विचारू आणि तसं असेल तर ताबडतोब त्यांना ते कमी करावं लागेल, नाही तर कायम करावं लागेल. 2च पर्याय आहेत. शासनाची बंदी आहे, ते कायम करू शकत नाही, आणि असतील तर त्यांना हस्तक्षेप किंवा त्यांना ह्या तालुक्यात असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचं जे डॉक्युमेंट आहे ते त्याची संपत्ती आहे. पण शेतकऱ्याला सोडून दुसरं काय शेतकऱ्याकडे आहे, आणि मग त्याचे असणारे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते कधी गहाळ होऊ शकतात, त्याला धोका होऊ शकतो. त्या सगळ्या गोष्टीला बाधा येऊ नये याच्यासाठी ते अशासकीय लोक तिथे राहूच नाही किंवा त्यांनी ते हाताळू नये, याच्यासाठीच आपण पत्रव्यवहार करून त्यांना कमी करायला लावू. विद्यमान तहसीलदार शेळके जे आहेत त्यांचाच एक सहकारी खासगी माणूस एक टेबल सांभाळतो. नाही, असं नाही होऊ अशी शकत. चर्चा आहे. नाही, चर्चा आहे ती आपण प्रूव्ह केली पाहिजे. कन्फर्म माहिती आहे. नाही, आपण चेक करू. तुम्ही द्या माहिती, आपण स्वतः जाऊन कार्यालयात चेक करू. थँक्यू.